राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आजचा या प्रवचनमालेचा तिसरा दिवस आहे. विषय आहे सद्गुरु स्तवन. स्तवन म्हटलं की स्तुती, कौतुक, गुणगान अशा अर्थानं त्या शब्दाचा फोड होते. तुम्ही आम्ही लहानपणापासून भक्तिमार्ग करत आलेलो आहात ना. आपण देवाला पहिल्यांदा पाया केव्हा पडलो? आपण देवाला पहिल्यांदा पाया पडायला केव्हा शिकलो? कधी शिकलो? 16व्या वर्षी, 17व्या वर्षी, 18व्या वर्षी का 3ऱ्याच वर्षी? कितव्या वर्षी आपल्याला देवाला पाया पडायचा पहिला योग आला? विचार करायसारख्या गोष्टी. जोपर्यंत अशा विचारात जाणार नाही ना तोपर्यंत आपल्याला काही लाभतच नाही. तुम्हा आम्हाला देवाला पाया पडायचा पहिला योग माझ्या अंदाजाप्रमाणे वयाच्या 3ऱ्या वर्षी आला. तो कुणी घडवला? आईनं घडवला. बरोबर. आईनं तुम्हा आम्हाला देवाशी पाया पडत असताना काय सांगितलं? लहानपणी तुम्ही आम्ही देवाला पाया पडत असताना आईनं काय सांगितलं? हितं नमस्कार टेक, अंगारा लावून घे आणि देवाकडं माग. काय माग? काय माग? मला बुद्धी दे. बरोबर झालं की नाही? म्हणजे तुमची आणि आमची देवाची ओळख केव्हा झाली? वयाच्या 3ऱ्या वर्षी. तेव्हापासून आपण देवाची भक्ती करतो आहे आणि तेव्हापासून आपण देवाकडं मागणं मागतो आहे. मग ते सगळं मिळालं का आपल्याला? ते सगळं मिळालं का आपल्याला? वयाच्या 3ऱ्या वर्षापासून आम्ही देवाचं दर्शन घेतो, देवाकडं मागणं मागतो. ते सगळं आपल्याला मिळालं का? नाही मिळालं. सगळं मिळालेले जे कोण असतील ते माझ्या म्हणजे ते देवच म्हणायचे. पण माझा अनुभव आणि इथं बसलेल्या बहुतांशी लोकांचा अनुभव असा आहे की आज तागायत मी देवाकडे जेवढं मागितलं तेवढं सगळं काही मला मिळालेलं नाही. तेवढं सगळं काय मला मिळालेलं नाही. मग मी देवाकडं मागणं मागायचं, ते अपुरंच राहायचं किंवा थोडं पुरं व्हायचं, नाहीतर नाहीच व्हायचं. अशा स्थितीत माझ्या आयुष्याची आता किती वर्ष गेलीत? तुमच्याशी तर बोलायचं राहू देच. माझ्या आयुष्याचं आता 58वं वर्ष चालू आहे. मग 58 वजा 3 किती झाली? 58 वजा 3 म्हणजे किती राहिली आता? 55 वर्ष मी देवाची भक्ती करतोय. 55 वर्ष मी देवावरती माझी श्रद्धा आहे. 55 वर्ष मी देवाच्या भक्तिमार्गात आहे आणि मी मागणी मागतच आहे. अजूनही मला हवं तसं काही मिळालेलं नाही. मग आता माझी देवावरची श्रद्धा उडावी का राहावी?
उडावी का राहावी? कारण तुम्ही आम्ही काय करतो बघा, एखाद्या माणसाकडे 1 2 3 वेळेला एखादी गोष्ट मागतो आणि त्याच्याकडून काही प्रतिसाद आला नाही की त्याचा नाद सोडून देतो. ह्याला काय म्हणायचं? व्यवहार. तसं तुम्ही आम्ही देवाचा नाद सोडून दिलाय काय? का दिला नाही? का दिला नाही? कारण अजूनही आम्हाला वाटतंय माझ्या मनातलं जे आहे ते त्याच्याकडूनच मिळेल. अजूनही आम्हाला काय वाटतंय? माझ्या मनामध्ये जे आहे ते कुणाकडून मिळेल? देवाकडूनच मिळेल असं आपल्याला वाटतं. बरोबर? आता हे वाटणं चूक आहे की बरोबर आहे? हे वाटणं चूक आहे की बरोबर आहे? बरोबर आहे. बरोबर. मग आता असं करत 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 काही लोक पंथाला गेलेत. बरोबर. कारण देवांना पाहिजे, देवांच्याकडून त्यांना जे पाहिजे ते काय मिळालेलं नाही. मग आता काय आमचं काय होईल? आमचं सुद्धा काय होईल? तेच होणार की. म्हणजे देवाकडे मागणं करत करत, देवाला नमस्कार करत करत, देवाच्याशी भक्तिमार्गानं जोडले राहत राहत आम्ही असमाधानानंच मृत्यू पावणार का समाधानानं मृत्यू पावणार? एवढं सांगा. कसे मृत्यू पाहू आपण? समाधानानं मृत्यू पाहू की असमाधानानं मृत्यू पाहू? बरोबर. मग आता असमाधानानं मृत्यू पावलेल्या लोकांची योनी कुठली असती? भूत. मग आता भूत होण्याची सोय आम्ही करून ठेवली की ठेवली नाही? बरोबर. मग आता ही योग्य आहे का अयोग्य आहे? मग तुकोबारायांचा का बघ काय, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणजे जोपर्यंत या शरीरात जीव आहे तोपर्यंत देवाची प्राप्ती मी करून घेणार. बरोबर. तुकोबारायांना काय म्हणतात? जगद्गुरू. तुकोबारायांना काय म्हणतात? जगद्गुरू. का जगद्गुरू म्हणतात? कारण माणूस जिवंत आहे तोपर्यंतच त्याला भगवंताची भेट व्हायला पाहिजे असा आग्रह त्यांनी धरलेला आहे, नुसता नाही. तसं मार्गदर्शन पण त्यांनी आपल्याला केलेलं आहे. म्हणून तुकोबारायांना काय म्हणतात? जगद्गुरू म्हणतात. बरोबर. तुकोबारायांचा अनेक अभंग आहे. क्षणाक्षणा करा हा विचार, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बरोबर. आता त्या अभंगामध्ये तुकोबारायाने आपल्याला काय सांगितलं की हे शरीर जे आहे ते वय वाढल तसं हळूहळू काय होत जाणार आहे? मृत्यूपंथाकडे जाणार आहे. ते मृत्यूपंथाला जाण्या अगोदर सावधान व्हा. बरोबर. त्याच्या अगोदर काय करा? सावधान व्हा. आणि या मिळालेल्या मानव जन्माचं काय करा? सफल करून घ्या. बरोबर. मग आता देव तर समोर आहे, आम्ही भक्त म्हणून समोर आहोत. मग हे जमेना का झालंय? देवाची आणि आमची भेट होईना का झाली आहे? यातली चूक जो शोधून देतो आणि तुमची आमची देवाची भेट घडवतो त्यांनाच काय म्हणायचं? सद्गुरू. त्यांनाच काय म्हणायचं? सद्गुरू. आता देवांच्यामध्ये आणि भक्तांच्यामध्ये नातं जुळवण्याचं काम करणारा कोण आहे? सद्गुरू आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये 22व्या ओळीमध्ये म्हटलंय, मज हृदयी सद्गुरू तेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषी अत्यादरू विवेकावरी. मी माझ्या अंतःकरणात सद्गुरूंना काय केलेलं आहे? मी माझ्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंना स्थान दिलेलं आहे, सद्गुरूंना बसवून घेतलेलं आहे. आणि त्या सद्गुरूंच्या वरती असलेल्या माझ्या श्रद्धेमुळं माझ्यामध्ये एक विवेकाची जागृती झाली आहे. सद्गुरू तुम्हाला उचलून देव आणून पदरात घालणार नाहीत. सद्गुरू तुम्हाला उचलून आणून देव पदरात घालणार नाहीत, तर सद्गुरू तुम्हाला तुमच्या मनामध्ये विवेकाची जागृती करून देतील आणि तो विवेक तुमची देवाची भेट घालून देईल.
आता देवाशी भेट होणं योग्य का अयोग्य, त्यासाठी तर धडपड चालू आहे. मग तुमची आणि आमची देवाची भेट घालून देण्यासाठी जो विवेक पाहिजे आहे, तो विवेक कोण देऊ शकतं? फक्त सद्गुरू देऊ शकतात. बरोबर आहे? वाक्य बरोबर आहे काय? मी म्हणेल ते सगळं बरोबर असं म्हणायचं नाही, त्यातलं माझं काही चुकतं ते पण तुम्ही सांगितलं पाहिजे. आता आमचे जे सद्गुरू डॉक्टर काका आहेत, त्याने एक खूप चांगली गोष्ट सांगितली की देव प्रसन्न करून घेण्यापेक्षा सद्गुरूंना प्रसन्न करून घ्या. का तर तो देव कसा आहे? फसवा आहे. फसवा आहे म्हणजे काय? तो चकवा देतो. जर देव तुमच्यासमोर प्रकट झाला आणि तो देव म्हणाला की तुला काय हवं ते माग, त्यावेळेला तुम्ही एखाद्या वकिलाला बोलवा. तुम्ही काय करा, आमचे सद्गुरू काय म्हणतात, तुम्ही एखाद्या वकिलाला बोलवा, त्याच्याशी चर्चा करा आणि मग देवाकडं मागणं मागा. का? आमच्या सद्गुरूंनी असं का सांगितलं? कारण हिरण्यकश्यपूनं देवाकडं काय मागितलं? हिरण्यकश्यपूनं देवाकडं काय मागितलं? माझा मृत्यू घरात नको, घराच्या बाहेर पण नको, आकाशात पण नको, जमिनीवरती पण नको, दिवसा पण नको, रात्री पण नको, शस्त्रानं पण नको, अस्त्रानं पण नको. देव काय म्हणाला? देव काय म्हणाला? इट्स ओके. देव काय म्हणाला? इट्स ओके, तथास्तु. बरोबर? आणि त्या हिरण्यकश्यपूला मारलं कसं? घराच्या बाहेर मारलं काय? नाही. घराच्या आत मारलं काय? घेतलं कुठं? उंबरठ्यावर. दिवसा मारलं का रात्री मारलं? संधी काळात मारलं. शस्त्रानं मारलं की अस्त्रानं मारलं? नखानी मारलं. हिरण्यकश्यपूनं मागणं मागितलं होतं, त्यामध्ये अनेक काय होतं? प्राण्याच्या हातूनही माझा मृत्यू नको आणि मानवाच्या हातूनही माझा मृत्यू नको. मग देवानं कुठलं रूप घेतलं? बरोबर. मग आता देवानं वर कुणाला दिला? भक्त हिरण्यकश्यपूला दिला. आणि देवानं वध कुणाचा केला? देवानं वध कुणाचा केला? त्याच हिरण्यकश्यपूचा केला. मग देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं हे आपल्याला कळत नाही, याचं ते आदर्श उदाहरण आहे. आपल्याला काय मागावं हे कळत नाही. म्हणून एक अभंग आहे, संतांची ये पायी कशाची न वाण, परी हवी जाण मागायाची. आम्हाला काय देवाकडं आणि संतांच्याकडं काय मागायचं हेच कळत नाही आहे, हीच जाण नाही आहे. आणि ही जाण निर्माण करण्याचं काम कोण करतं? संत करतात. बरोबर? सद्गुरू करतात. बरोबर. विषय काय आपला? मज हृदयी सद्गुरू तेणे तारिला हा संसार. तुमच्या आमच्या भक्ती मार्गामध्ये सद्गुरूंची आवश्यकता काय आहे हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत इकडं जाण्या अगोदर तुम्ही तिकडं जाणार नाही. जितकं मनपूर्वक तुम्ही दत्ताला जाता, त्याच्या दुप्पट मनपूर्वक तुम्ही कुणीकडे जायला पाहिजे? सद्गुरूंच्याकडे जायला पाहिजे. का तर सद्गुरू आपल्याला इकडे यायचा मार्ग दाखवतात. सद्गुरू आपल्याला इकडे यायचा मार्ग दाखवतात. कसा दाखवतात? काय दाखवतात? सद्गुरूंची तुमच्या आमच्या जीवनामधली भूमिका काय? हाच आजच्या चिंतनाचा काय आहे? विषय. बरेच पौराणिक दाखले असे आहेत की संत नामदेव यांचे वडील विठ्ठलाला नैवेद्य घेऊन जात होते. एक दिवस संत नामदेवाला, म्हणजेच नामदेव जेव्हा लहान बाळ होते तेव्हा त्यांनी काय सांगितलं की तू आज देवाला नैवेद्य दाखवायला जा. संत नामदेव तिथं गेले, नैवेद्य दाखवण्याचं काम झालं. देवाने नैवेद्य खाल्ला काय? व नंतर काय केलं? माझा नैवेद्य तू खा, नाहीतर मी काय करणार? डोकं फोडून घेणार. तिथून एक प्रक्रिया सुरू झाली. काय? की विठ्ठल आणि संत नामदेव एकमेकांशी बोलत होते. बरोबर. आता
विठ्ठल आणि संत नामदेव एकमेकांशी बोलत होते आणि जेव्हा संतांची परीक्षा सुरू झाली तेव्हा संतांची परीक्षा सुरू असताना त्या संतांच्या परीक्षेमध्ये संत नामदेव हे कच्चं मडकं ठरले. का कच्चं मडकं ठरले? तर ते जरी देवाशी बोलत असले तरी त्यांना गुरु कोण नाही, सद्गुरू कोण नाही. मग असं का हो? जर माझी प्रत्यक्ष देवाशीच बातचीत होत असेल तर मला गुरुची आवश्यकता आहे काय? जर माझी प्रत्यक्ष देवाशीच बातचीत होत असेल तर मला गुरुची आवश्यकता आहे काय? बोला की, आवश्यकता आहे काय? नाही. आमचं उत्तर काय आहे? नाही. पण आता हिरण्यकश्यपूचं उदाहरण ऐकल्यानंतर काय लक्षात येतंय? प्रत्यक्ष देवानी वर देऊन सुद्धा हिरण्यकश्यपूचा मृत्यू झाला का झाला नाही? बरोबर. याचा अर्थ असा, देव जरी माझ्यासमोर प्रसन्न झाले तरी सुद्धा त्या देवाकडं मी काय मागावं हे समजावून घेण्यासाठी मला कोणाकडे जायला पाहिजे? सद्गुरूंच्याकडं जावं लागेल. म्हणून त्याच्यावर अभंग पडला, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. असं का विचार मांडला जातो? मग माझं कुठं कमी पडतंय आणि ते सद्गुरू काय पूर्ण करतात? माझं कुठं कमी पडतंय आणि सद्गुरू काय पूर्ण करतात? हा एक महत्त्वाचा विचार आहे. बरोबर. मी भक्तिमार्ग आईने शिकवलेल्या लहानपणापासून मी देवाची भक्ती करतोय, देवाकडं मागणं मागतोय. मग आता मी मोठं झाल्यानंतर देवाची भक्ती करत असताना लहानपणाची भक्ती आणि आत्ताची भक्ती यात तुमच्यात काय फरक आहे? तुम्ही आम्ही करत असलेली देवाची लहानपणापासूनची भक्ती आणि आत्ताची भक्ती यात काय फरक आहे काय? फरक आहे काय? फरक असायला पाहिजे काय नको? लहानपणी तुम्ही आम्ही जसे होतो तसे आत्ता आहोत काय? नाही. आता इथं टक्कल पडले, केस पांढरे झालेले आहेत, त्वचा लोंबा लागल्या आहेत, आठवत नाही, स्मरत नाही, इतके बदल माझ्यात झाले. व भक्तीत बदल व्हायला पाहिजे काय नको? आपल्या भक्तीत बदल व्हायला पाहिजे काय नको? भक्तीत तर बदल व्हायला पाहिजे. मग काय मी माझ्या भक्तीत बदल केला पाहिजे? मी भक्त म्हणून मागत असताना काय देवाकडं मागितलं पाहिजे हे माझं मला कळत नाही. बघा अभंग तो काय आहे बघा, संतांची पायी. त्या अभंगामध्ये ते काय म्हणतात, संत भेट झाली संसार इच्छिला, व्यर्थ व्यर्थ गेला जन्म त्याचा. तुम्हाला देवाची किंवा सद्गुरूंची भेट झाली आणि तुम्ही तुमचं प्रपंच सुखी समाधानी व्हावा असं जर मागणं केलं तर तुमची ती भक्ती आणि तो भक्ती मार्ग व्यर्थ गेला असं त्या अभंगामध्ये म्हटले. आम्हाला जीवनात सुख हवं आहे का नको? प्रपंच सुखी चालावं असं वाटतं का नको? बरोबर आहे ना? मग तुम्ही आम्ही प्रपंचात सुखी आहे? तुम्ही आम्ही प्रपंचात सुखी आहे काय? का नाही? हे बघा, नवरा आम्ही आमच्या पसंतीनं निवडून आणला आहे, मग त्याच्याबद्दल आमच्या तक्रारी असता कामा नाहीत. बरोबर. बायको आम्ही आमच्या पसंतीनं निवडून आणली आहे, मग तिच्याबद्दल आपल्या तक्रारी असता कामा नाहीत. आम्हीच पसंत करून आणलेल्या माणसांच्या बरोबर भांडत बसणे आणि दुःखी होणे ह्यालाच आम्ही संसार म्हणायला लागलोय. बरोबर. आम्हीच गोळा केलेले लोक बघा, कोणे एकेकाळी इथं बसलेले तू मी आणि आम्ही सर्वजण एकटेच होतो. त्यानंतर काही कालावधीनंतर तुमचा आमचा काय झाला? विवाह झाला. तो विवाह होताना आपल्या इच्छेप्रमाणे झाला का इच्छेविरुद्ध झाला? इच्छेप्रमाणे झाला का इच्छेविरुद्ध झाला? इच्छेप्रमाणे झाला. आता ज्यांच्याबरोबर आपला विवाह इच्छेप्रमाणे झाला आहे त्यांच्याबरोबर आमचं आता किती पटतंय? किती पटतंय? एक वाक्य मी उच्चारतो. म्हणजे जर तुमच्यात थोडा जरी प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही त्याचं उत्तर द्या. थोडा जरी प्रामाणिकपणा असेल तर उत्तर द्यायचं. आता काय करायचं, तुम्ही डोळे उघडेच ठेवायचे पण मनातल्या मनात झाकलेत असं समजायचं आणि ते मी म्हणतोय ते वाक्य ऐकायचं की या पृथ्वीवरच्या सर्व स्त्रियांना असं वाटतंय
की आपला नवरा चुकीचे निर्णय घेतो. सर्व स्त्रियांना असं वाटतं की आपला नवरा चुकीचे निर्णय घेतो. तुमचं मत बरोबर काय? बरोबर. तुमची बायको तुमचं मत सगळं बरोबरच म्हणते. तुम्ही काहीही बोला, त्याच्यात चूक काढल्याशिवाय राहते काय? म्हणजे आता ते वाक्य दोन्हीकडे काय आहे? उभयार्थी लागूच आहे. मग सुरुवात काय झाली? आम्हीच निवडून आणलेल्या व्यक्तींच्या बरोबर प्रपंच करताना आमचे काय होतात? संघर्ष होतात. पुढं थोडं गेलं की आम्हीच निवडून आणलेल्या सुनांचे आणि आमच्या घरातल्या लोकांचे काय होतात? संघर्ष होतात. आम्हीच जन्माला घातलेल्या मुलांचे आणि आमचे काय होतात? संघर्ष होतात. मग आता ह्या प्रपंचात सुख आहे का दुःख आहे? मग सोडून दे आजपासून. आता तुम्ही घरी जायचंच नाही. चालतंय? जो प्रपंच आम्ही उभा केला आहे सुखासाठी. हे सगळं केलं कशासाठी? लग्न केलं कशासाठी? सुखासाठी. मुलांना शिकवलं कशासाठी? सुखासाठी. मुलांची लग्न केली कशासाठी? सुखासाठी. म्हणजे प्रपंच आणि हे सगळं चब्बू गबाळं गोळा केलं कशासाठी? सुखासाठी. सुखात तर आहे काय आम्ही? नाही. गोळा केलंय सुखासाठी, प्रत्यक्षात सुखात तरी नाही. मग आता करायचं काय? बरं, इथनं आता घरी गेलं तर पाहिजे ना. आणि तुमच्या घरातली इथं न आलेली आणि घरात बसलेली माणसं, महत्त्वाचा विषय. तुमच्या घरातली इथं न आलेली आणि घरात बसलेली माणसं, बरोबर. आता तुम्ही इथं जे ऐकलं ते जर तुम्ही त्यांना सांगायला गेला तर ते काय म्हणतील? काय झालं? तुम्ही किती इथला मौल्यवान विचार तुमच्या घरी सांगायला गेला तर तुमच्या घरातले ऐकून घेतील काय? बरं, ते उलटच तुम्हाला काहीतरी ऐकवतील. थोडक्यात हा जो आम्ही करत असलेला प्रपंच, त्याला एक नाव दिलं काय? संसार. त्याला नाव काय दिलं? संसार. या संसारात सुख तर लागत नाही. सद्गुरूंची गरज कुठे आहे ते शोधायचं आहे आपल्याला. या संसारामध्ये मला सुख तर लागत नाही, संसार तर सोडता येत नाही. बरोबर आहे ना? कन्क्ल्युजन बरोबर आहे का नाही? काय ते कन्क्ल्युजनला मराठी निष्कर्ष बरोबर आहे का नाही? इथं जमलेली सगळी सुखी आहेत बाबा, प्रपंचात अगदी आनंदी हालत डोळत आता आनंदातच घरात निघालो आहे, असं काही होत नाही. म्हणजे आपण जमा केलेल्या प्रपंचात, आपण जमा केलेल्या संसारात सुख तर नाही, पण केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याला मराठीमध्ये म्हण आहे, इकडे आड तिकडे वीर. उडी टाकावी, कुणीकडे टाकली तरी जीव जाणार. या सगळ्या प्रक्रियेला नाव काय दिलंय? संसार पुरू. या ओवीमध्ये नाव काय दिलंय? संसार पुरू. मग आता आम्हाला प्रपंचात सुख पण लागत नाही, प्रपंच सोडता पण येत नाही, प्रपंच थांबत पण नाही. दुसरं महत्त्वाचं भाग, किती गोष्टी आल्या. आमचा प्रपंच थांबतोय काय? थांबत पण नाही. तो पुढं जायला लागला आहे. आणि पुढं जसं जातोय, शर्यती माहिती आहे? बैलगाडीच्या शर्यती तुम्ही बघितलेत काय? यांनी बघितलेलं नाही, तुम्ही बघितले. बैलगाडीच्या शर्यतीमध्ये काय होतंय? फज्जास्तनं गाड्या सुटल्या, दिब्बा पळायला लागली, ती बैलं पळायला लागली. दिब्बा अंतर गेलं की काय होतंय? त्या बैलांना थांबता पण येत नाही, ठेस आल्याशिवाय राहत नाही, आणि वरनं काट्या पडल्याशिवाय काट्या तर काय पडायच्या थांबत नाही. आता त्याच्यापेक्षा आमची काय अवस्था वेगळी आहे सांगा? पळायला तर पाहिजे, थांबत तर नाहीत, काट्या तर पडायला लागल्यात, आणि फज्जा काय लवकर येईना. बरोबर. एक लक्षण संसाराचं, हे एक लक्षण झालं. हे लक्षण सगळ्यांना बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. कारण आपल्याला काय शोधायचं आहे?